दिनांक 4 सप्टेंबर 2012 परभणी. 12व्या अध्यायामधील भक्ती हा स्वतंत्र विषय घेऊन त्याचं निरूपण नारद भक्ती सूत्रावर 98 तास आपण केलं. आणि त्यानंतर आपण वेणुगीत, गोपीगीत हा भागवतमधील प्रसंग आपण निरूपण करत आहोत. 102 तास आजपर्यंत सर्व मिळून झालाय. आपण पाहिलं आपल्या भावाप्रमाणे प्रत्येक जण परमानंद विग्रह व्रजेंद्रनाथ नंदाची दिव्य माधुर्य राशीचे मधुपान करू लागले. स्थावर जंगम देखील आपापल्या भावाप्रमाणे करू लागले. त्यांचा जो भाव असेल, जसं उदाहरणार्थ एखादं असं झाड आहे की ज्याची फुलं कमी आलेली आहेत, त्यांनी प्रार्थना केली, कारण चेतन रूप झाले ते, त्यांनी प्रार्थना केली की भगवंता पूर्ण आयुष्यात येणारी फुले आजच येऊ द्या. कारण भगवंताला प्रसन्न करायचं आहे. प्रत्येकाचा भाव ईश्वराला प्रसन्न करायचा हा आहे. भक्तीमध्ये हा उच्चांक आहे. म्हणून गोपी सारखं व्हा. त्या काळातील वस्तू, विषय, व्यक्ती कसे होते याचं दिशा दिग्दर्शन आहे. ज्या प्रकारे मेघगर्जना झाल्यानंतर समुद्राची अथांग जलराशी लाटा तरंग निर्माण करतात व उसळू लागतात आणि तटापर्यंत पसरतात, त्याप्रमाणे मुरली ध्वनीच्या मेघांनी व्रजवासियांच्या भाव समुद्रात आंदोलने निर्माण केली. त्यांच्या प्रत्येक इंद्रियात, रोमरोमात ते भावतरंग सुधा रसाच्या प्रवाहात वाहत होते. इथपर्यंत आपण आलो. त्यांच्या रक्तामधून, नसानसामधून, बुद्धीच्या भाव केंद्रातून भावांचं रस प्रसवल्या जात होतं, आंदोलने निर्माण करत होतं. चेतनाच्या भावभंगिमेचे लाटा तरंग निर्माण करीत होते. उसळू लागल्या त्या लाटा आणि प्रत्येक इंद्रियात, नभे, रोमारोमात, सेलमध्ये आणि रक्तामधून ते भाव तरंग गोपिकांच्या वाहू लागले. आता त्याच्या पुढील भाग आज पाहू. शांतरस, दास्यरस, सख्यरस यावर आता आपण थोडं बोलणार आहोत. कारण प्रत्येक रसाचा उद्गम भावानंतर रस निर्माण होतात, लक्षात घ्या. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की आनंदभाव केव्हा निर्माण होतो, किंवा आनंद भावातून ग्लँड सिक्रेशन केव्हा होते, याचं विज्ञान असं म्हणतं हायपोथॅलेमस ग्रंथी आपल्या मेंदूमध्ये आहे, ब्रह्मरंध्रामध्ये आहे. हायपोथॅलेमस ग्रंथी, ह्या ग्रंथीमधून काही रसायन निर्मिती झाली की आनंदाचे भाव तरंग निर्माण होतात, किंवा आनंद निर्माण झाला की ही ग्रंथी काही रसायन निर्मिती करते. अनेक रसायन आहेत त्याच्यामधून निर्माण होतात आणि ते रक्तामध्ये मिसळतात. आणि नसानसात, कणाकणात राग निर्माण तुमच्यामध्ये झाला, राग तुम्हाला आला की त्यामधनं तसेच विषारी रस ह्या ग्रंथीमधून, ज्याच्यामधनं अमृत पाझरतं त्याच्यामधनं विष पाझरायला सुरुवात होते आणि ते रक्तामध्ये मिसळतात, जे रोग, राई, पाप सगळं काही दुःख दैन्य निर्माण करतात. म्हणजे रसस्त्राव कसे निर्माण झाले पाहिजेत, त्याच्यासाठी कोणते भाव प्रकट झाले पाहिजेत आणि गोपिकांच्या त्या मानस मंदिरामध्ये कोणते भाव प्रकट झाले, आता थोडं थोडं आपण पाहूया काय कसं झाले. व्रजभूमीमध्ये शांत, दास्य, सख्य, वात्सल्य, मधुर आणि श्रृंगार पहा किती आहेत.
तसं एक नवरस, डिस्प्युटेड रस आहे पहा. माऊलींनी आपल्या ज्ञानेश्वरी सांगितलं की मी 9 रसाचं भांडार खुलं केलंय. तर विद्वान साहित्यिकांना मोठी पंचायत झाली की 8च रस ज्ञानेश्वरीमध्ये दिसतात, 9वा रस आहे कुठे? कारण एक बिभीत्स रस आहे. आता बिभीत्स रसाची एकही ओवी नाही. अरे माऊलींनी शिव्या दिल्या तर गोड शब्दात दिल्या, गावंडे गा म्हटलंय, आणि फार फार कडाडले तर मूर्ख म्हटलं. याच्या पलीकडे त्यांनी शब्दच टाकले नाही. बिभीत्स रस आला कुठं? मग अष्टरस आहे का? ते तर नवरस म्हणतात. म्हणून म्हटलं की एक शांत रसाची उत्पत्ती आहे, आणि हा शांत रस बिभीत्स रस गाळायचा आणि शांत रस उभा करायचा. म्हणून माऊलींच्या ज्ञानेश्वरीत 9 रस आहेत. गोपिकांमध्ये, वृंदावनामध्ये, गोकुळामध्ये 9 रसाचा प्रादुर्भाव झाला होता. आणि म्हणून नारद म्हणतात यथा व्रज गोपिकाना. प्रत्येक गोष्ट गोपिकांमध्ये, त्या वृंदावनात, निकुंज परिसरात, मधुवनात, गोकुळात दिसते. प्रत्येक गोष्ट भक्तीची प्रत्येक लहर दिसते. व्रजभूमीमध्ये शांत. आता कुठले कुठले रस आहेत व्रजभूमीत? शांत, दास्य, सख्य, वात्सल्य, मधुर आणि श्रृंगार, ह्या सर्व रसांचे प्रगटीकरण आहे. 1 2 3 4 5 6 निदान आपण षडरस म्हणूया. सध्या आहेत बाकीचेही रस, पण प्रामुख्याने एवढे निरूपणाकरता घेतलेत. शांतरस भगवंताचं ज्यावेळेस प्रेम प्रगटलं आपल्या हृदय मंदिरात, त्याच वेळी शांत रसाचा उद्गम झाला. लक्षात घ्या, शांत रसाचा उद्गम भगवंताचं प्रेम आपल्या हृदयात प्रगट झालं की शांत रसाचा प्रादुर्भाव स्टार्ट झाला म्हणून समजा. सर्व इंद्रिय शांत होतात, सर्व विषयांच्या उर्मी शांत होतात. लक्षात घ्या, कारण भगवत रस एकदा मिळाला की काय होतं? विषय वासना मागणारे इंद्रिय, भगवंत विषय मिळाला, चैतन्य विषय मिळाला की जड आणि सूक्ष्म विषय त्यांना तुच्छ वाटू लागतात. कल्पना, वासना, विचार यांचे तरंग संपतात. कारण ज्याच्यासाठी हे सगळं करायचं तो चैतन्य भगवान मिळालाय. आता कुठली आशा, वासना, विचार शिल्लक राहत नाही. म्हणून ॲटोमॅटिक सर्व इंद्रियांच्या विषयी उर्मी शांत होतात. पहिला भाग म्हणजे उसळत नाहीत, आणि न उसळल्यामुळे भगवंताचा आनंद प्रगटला की शांत भाव आणि शांत रस सर्व नसानसातून प्रगट होतो, सर्व ग्लँड्समधून सिक्रेशन पावतो. शांतरस, भगवंत प्रेम प्रगटले आहे अशी खूण आहे. म्हणून पहा, व्यक्ती शांत असेल, साधनेत कुठलाही तुम्हाला टेन्शन आलेलं नाही. दुःखात असो, संकटात असो की सुखात असो. लक्षात घ्या, मी 3 गोष्टी वापरतोय. दुःखात असो, संकटात असो किंवा सुखात असो, सुखांत किंवा दुःखांत किंवा संकटात, कुठल्याही क्षणी कुठलंही टेन्शन मनाने जर घेतलं तर भगवान तुमच्याजवळ नाही. भलेही तुम्ही भक्ताचे टिळे माळा गळ्यात घालून फिरा की महाराज होऊन फिरा. लक्षात घ्या, नो टेन्शन. कारण यांनी सर्व समर्पण केलंय आणि संकटही ॲक्सेप्ट केलेत भक्तांनी. दे, तयारी आहे भोगायची. नरक द्यायचं का? दे. स्वर्ग द्यायचा का? दे. वस्तू द्यायच्या नाहीत का? नको देऊ, पण तुला सोडणार नाही. आणि तुझ्यावर संसार सोडला
संसाराचे संकट दुःख भोगायची तयारी करून भगवंतावर संसार सोडला असेल तर शांत रस प्रगटतो आणि भगवंत प्रेम प्रगटले अशी खूण आहे. भगवत प्रेम प्रगटले, टेन्शन आलं, साधनेतही विचारचक्र सुरू आलं, झोप येत नसेल, अनेकांना झोप येत नाही का? विचारचक्र चालू आहे, वासनांचे उर्मी चालू आहेत, विचार चालू आहेत, तरंग चालू आहेत. कसा भगवंत तुमच्यामध्ये असेल? एक तर भगवंत राहील, नाही तर विषय राहतील. लक्षात घ्या, दोनपैकी एक गोष्ट. म्हणजे विषयांचा विचार करू नका असं नाही, पण भगवंत अधिष्ठित बुद्धीमध्ये झाल्यानंतर, भगवंत प्रगट झाल्यानंतर त्याच्या इच्छेने प्रत्येक गोष्ट ॲक्सेप्ट करून पुढे सरका, तर शांत रस प्रगट होईल. आणि शांत रस प्रगटला की समजायचं की भगवान आपल्याजवळ आहे. टेन्शन जरी आलं, भगवान नाही. चार पाहुणे येणार की टेन्शन, भांडेवाली आली नाही टेन्शन, धुण्यावाली आली नाही टेन्शन, गावाला जायचं टेन्शन, रस्त्यात टेन्शन. भगवान त्याच्याकडे नाही आणि त्यांनी भगवंतावर काहीही सोपवलेलं नाही. भलेही तो जप जाप काहीही करो, दुखणं आलं टेन्शन, तरी तुम्ही गेले. इंद्रियांचा निग्रह, मनाचे नियंत्रण पहा आणि भोगापासून उपरती संसारातील पदार्थ विषयापासून चित्त हटणे, सर्व दैवी गुणांचा उदय होणे हे घडते. भगवान प्रगटला याची खूण काय काय नसलं पाहिजे जवळ? लक्षात घ्या. इंद्रियांचा निग्रह असला पाहिजे, इंद्रिय संयमाने वागले पाहिजेत. दिसला पदार्थ की बस, मराठी भाषेत एक वाक्य, देहान, असं होऊ नये. बसले त्याच्यावर, तुटून पडले त्या जलेबीवर, त्या दोषावर, त्या सगळ्या गोष्टीवर पोट फुगून ओरडत बसले. इंद्रिय संयम नाही, जिभेचा संयम नाही. पिक्चर पाहिला, 3 पिक्चर एका दिवशी, डोळ्याच्या इंद्रियावर संयम नाही. कानाला किती ऐका, शांत राहूच देत नाहीत. कुठलेच इंद्रिय शांत नाहीत. अशांत करणारे विषय आम्ही सतत जर उपभोगतो, इंद्रियांचा निग्रह नाही. म्हणून माऊलीने कितीतरी ओव्या टाकल्या. चालणे जरी झाले व्हावे ते मी तुले, बोलावं किती, चालावं किती, वागावं किती, सगळं माऊलीने वर्णन केलंय. इंद्रिय संयमाचे धडे दिलेत. नाही तर बसले, खायचं तर खूपच खायचं, नाही तर मग पूर्ण उपाशी राहायचं 10 दिवस 15 दिवस. नाही, इंद्रिय निग्रह, इंद्रिय संयमाने वागले पाहिजेत. मनाचे नियंत्रण पाहिजे. कोणत्या मनाचं नियंत्रण? पुन्हा लक्षात घ्या. बाह्य मनावर, आंतरमनाचं, सबकॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंडवर नियंत्रण पाहिजे. सबकॉन्शियस माइंड, अनकॉन्शियस माइंडवर नियंत्रण पाहिजे. म्हणजे चेतन मन अवचेतन मनावर, अचेतन मनाचं कंट्रोल पाहिजे. झोपेत देखील, स्वप्नात देखील मनाचं नियंत्रण. तर प्रभू तुमच्यामध्ये प्रगटला, ही खूण आहे. प्रभू केव्हा प्रगटतो? त्याची खूण आहे. नाही तर प्रभू तुमच्यामध्ये नाही, तुम्ही टेन्शन घेतलं, विकार विचारांच्या लहरी तुमच्यामध्ये प्रगटल्या की तुम्ही नाहीत, असा अर्थ झाला. मनाचं इतकं नियंत्रण पाहिजे. जायचं जायचं, नाही जायचं नाही जायचं. कठोर नियंत्रण आहे का? उगी नदी वाहते म्हणून तसं वाहत आपण जर गेलो, जीवन संपलं, आपलं जीवन संपलं असं समजा. मनाचं नियंत्रण पाहिजे कुठल्याही गोष्टीवर, खाण्या पिण्यापासून चालण्यापर्यंत, बोलण्यापर्यंत. अनकंट्रोल भाषा नको, कंट्रोल सगळ्या भाषा. बोलावं कसं, चालावं किती, किती मधुर बोलावं. प्रत्येकाचे काही
नॉर्म्स आहेत, आता घेत नाही ते. तर मनाचं नियंत्रण असेल आणि अनकंट्रोल जर मन असेल तर समजावं भगवंत याच्याजवळ प्रगटलेला नाही आणि होता तोही पळून गेला याच्या हृदयातनं. भोगापासून उपरती झाली पाहिजे. विषयांचा विसर पडे, इंद्रियांची कित कसमस मोडे, मनाची घडी घडे हृदया माझी, विषयांचा विसर पडे. म्हणजे भोगापासून उपरती मिळालं ती मिळालं. एकदा मी म्हटलं होतं, तुम्हाला उदाहरण दिलं होतं की तुकाराम महाराजांच्या इथं एक पाहुणा आला. कोणी म्हणतात भक्त आला, ठीक आहे, वारकरी आला, काय कोणी यो आला. जिजाई मातोश्रीनी जेवण केलं आणि जेवणामध्ये त्या मीठ विसरल्या टाकणं. आता मीठ विसरल्यानंतर पाहुण्यांनी मागितलं नाही, कारण यांची दरिद्री अवस्था पाहुण्यांनाही लक्षात होती. जिजाबाई विचारते, कसा झाला स्वयंपाक? वाह छान, तुकाराम म्हणाले. आता यांना विचारलं कसा झाला, ते म्हणले वाह छान. म्हणले ठीक आहे, बाया विचारतात शक्यतो, काय तुम्हाला नाही आवडलं का? कारण तुमच्या बायकोचं तुम्हाला आवडतं, मग आमचं काहीतरी बरोबर नसेल म्हणून तुम्ही खात नाही, सगळ्या घरी आहे. तर तिथे छान म्हणल्यानंतर हरकत नाही. आणि ज्यावेळी जिजाबाई जेवायला बसल्या तर मीठ नाही म्हणून पहिल्यांदा नवऱ्यावर हल्ला केला आणि नंतर आधी पाहुण्यावर. यांची तर अक्कल कुठे गेली माहीत नाही, पण तुम्ही अशी कशी, त्याची तर अक्कल काढली. कारण जिजाबाई जरा डायरेक्ट मामला होता, असं इनडायरेक्ट आणि असं बाकी भानगडी नव्हत्या. सरळपैकी मार त्यांनी सांगितलं जिजाबाईने की तुम्हाला कळत नव्हतं का तुम्ही मीठ मागितलं नाही? ते म्हणले मला वाटलं मालक मागत नाही याचा अर्थ घरात मीठ नाही, मी कसं काय मागू? म्हणून ती जिजाबाई तुकारामावर कडाडली. तुमची अक्कल कुठे गेली होती? पाहुण्याला बिना मिठाचं खावं लागलं. तुकाराम म्हणा, आणि चांगलं झालं म्हणले तुम्ही. ते म्हणले कोण टेस्ट घेतो? अरे खावं लागतं, शरीर भरण आहे म्हणून मी खातोय. माझा रस कुठे आहे त्याच्यामध्ये? इंटरेस्ट कुठे आहे? काय म्हटलं त्यांनी? ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहा ते सांभाळी. हा भाव आहे. खाल्लं नाही असं नाही, खात नाही असं नाही, पण भगवंत रस श्रेष्ठ की गुलाबजामुचा रस श्रेष्ठ, वर्णातलं पाणी श्रेष्ठ की ते अमृतमय तुषार श्रेष्ठ, हे ज्याला कळतं भगवान प्रगटला का नाही त्याच्यावरनं समजतं. अरे संसारात जी माणसं बायकोचा स्वयंपाक बरोबर झाला नाही म्हणून भांडत बसतात, ती माणसं कुचकामी आहेत अध्यात्माला. काय काय त्यांचे काढाल तुम्ही, काय काय काढाल. काहींना तर गरमच पोळ्या पाहिजेत, तव्यावरून उचलली की त्या टोपलीत नाही, ती सरळ यांच्या ताटात फेकली गेल्या पाहिजे. नेम काही काही माऊलींचा असा नेम आहे, असा फेकतात की त्यांनी लगेच ती उचलायची, ताटात पडायची आत आणि 3 तुकडे करून गिळून टाकायची. हे काही कामाचे नाही. जो रसनेचा अंकिला, मग सवेची निद्रे विकिला, तो नाही येत मणितला अधिकारिया. ज्ञानेश्वरांनी बंदी घातली. हे जे टेस्टलेस माणूस पाहिजे. गुटखा खाऊन टेस्टलेस झालेले नाही, न गुटखा खाता टेस्टलेस असणारे माणसं अपेक्षित आहेत. नाही तंबाखू गुटखा बिडी याच्यापासनं सगळे 3000 ज्या ग्रंथी आहेत, बऱ्याचशा मरण पावल्यात, त्याच्यातनं टेस्ट कळत नाही असं नाही.